तर या प्रकरणावर अभिनेता प्रवीण तरडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आपल्यासोबत प्रवीण तरडे जी आहेत, तुम्ही देखील सोशल मीडियावर तुमचं पोस्ट शेअर केलेली आहे। कसं पाहता या घटनेकडे? काल आपण बघितलं ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरलेली होती, लोकांमध्ये तीव्र नाराजगी होती। खूप भयान, म्हणजे आत्ता फक्त आपण एक सेकंद डोळे मिटून जर असा विचार केला की ज्यांना घरात मुली आहेत, छोट्या मुली आहेत, 3 वर्षाच्या मुलीपासून पार लग्न झालेली मुलगी आहे, काय रे त्या पालकांना वाटत असेल? आत्ता भीती वाटत असेल पोरगी जन्माला घालायची। इतकं घाणेरडं कृत्य कुठून येते ही मानसिकता, ही विचारसरणी, ही घाण आता समाजानं स्वच्छ करण्याची गरज आली आहे। आपण जर बघितलं तर जो हा आरोपी आहे कांबळे, याच्या अगोदर देखील त्यांनी अशा पद्धतीचे कृत्य केलेले आहेत। म्हणजे 2015 साली सुद्धा अशाच पद्धतीने, मात्र कोर्टात पुराव्याअभावी त्याला निर्दोष त्याला सोडण्यात आलं। कदाचित त्याला तेव्हाच एकदम कडक शिक्षा मिळाली असती तर ही घटना घडली नसती। खरं तर कसं आहे माहिती आहे का, म्हणून तर मी म्हटलं ना तुला की महाराजांच्या काळात जी चौरंग करण्याची पद्धत होती तीच योग्य आहे। आता ह्याच्यात पुन्हा मी तर म्हणतो लोकांना सापडला ना तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होता, त्याला चेचायला पाहिजे होता, त्या लोकांचा सत्कार झाला असता, त्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो। अनेक लोक त्यांना पोचताय तिथं पोचत होते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र न्याय हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत बुद्धिमान माणूस आहे, तो कायद्याचा विद्यार्थी आहे, ते कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार। पण एकनाथ शिंदे आहेत की या सरकारमध्ये, आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत ते। आनंद दिघे साहेबांच्या दरबारात काय न्याय होता अशा लोकांना संपवण्याचा? लावा तसा नियम आणि संपवून टाका ही घाण या 1-2 दिवसामध्ये, लोकांनाही कळू दे। एखाद्या पोलीस ऑफिसरने केलं तर त्या पोलीस ऑफिसरला डोक्यावर घेऊन नाचतील लोक, आयुष्यभर त्याचे पाय धुवून पिईल मी। जी शिक्षा देता येईल ती शिक्षा त्याला द्यावी, अशा या नरधामाने हा सगळा कृत्य त्या ठिकाणी केलंय आणि तशाच समाजाकडून देखील भावना व्यक्त होताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।